विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मिळालेल्या प्रचंड मोठ्या विजयानंतर महायुतीचा मुख्यमंत्री कोण, आता याच एका प्रश्नाभोवती सध्या राज्याचं राजकारण फिरतंय. एकनाथ शिंदे सुरुवातीला यांनी आपल्यालाच पुन्हा मुख्यमंत्री पद मिळावं यासाठी जोरदार वातावरण निर्मिती करून भाजपवरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या गेल्या आणि त्यात महायुतीला यश आलं असं शिंदे समर्थकांचं म्हणणं आहे. मात्र 132 आमदारांचं पाठबळ असलेल्या भाजपने हा दबाव झुगारून देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असा स्पष्ट संदेश एकनाथ शिंदेंना दिल्याचं सांगितलं जाते. त्या बदल्यात भाजपकडनं एकनाथ शिंदेंना केंद्रात महत्त्वाच्या खात्याचं मंत्रीपद किंवा राज्यात उपमुख्यमंत्रीपद देण्याची ऑफर दिली गेल्याचं कळतंय. मात्र शिंदेंनी तीही ऑफर नाकारल्याचं कळतंय. या उलट माघार घेताना शिंदेंनी एक अशी अट घातली आहे ज्याचा त्यांच्या पक्षावर आणि राज्याच्या एकूणच राजकारणावरती मोठा फरक पडू शकतो. त्यामुळे शिंदेंची ही मागणी कशी, त्यामागचं लॉजिक काय असेल आणि या मागणीचे परिणाम काय असतील हेच बोलूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मोहिनी जाधव, तुम्ही पाहत आहात लगावबत्ती. तर एकनाथ शिंदेंनी भाजप पुढे सपशेल शरणागती न स्वीकारता एक महत्त्वाची मागणी केल्याचं कळतंय. एकनाथ शिंदे यांनी एक इंटरेस्टिंग प्रस्ताव भाजप समोर ठेवलाय. मला राज्यात मुख्यमंत्री पद मिळणार नसेल तर मला महायुती सरकारचा संयोजक पद हे द्यावं, कारण राज्यातील विधानसभा निवडणूक ही माझ्या नेतृत्वाखाली लढवण्यात आली होती असं एकनाथ शिंदे यांचं म्हणणं आहे. मात्र त्यांच्या या मागणीचा पुढचा भाग अजूनच महत्त्वाचा आहे. आपला मुलगा म्हणजेच खासदार श्रीकांत शिंदे यांना राज्यात उपमुख्यमंत्री पद देण्यात यावं अशी मागणी एकनाथ शिंदेंनी केल्याचं कळतंय. सध्या तरी एकनाथ शिंदे यांची ही मागणी अजून तरी मान्य झाली नसल्याचं कळतंय. मात्र शिंदेंच्या या मागणी मागे एक इंटरेस्टिंग राजकारण आहे. या राजकारणाने शिंदे ज्यांना दैवत मानतात अशा बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या पंक्तीत जाऊन बसू शकतात. हा विषय सोपा करून बघताना आधी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या राजकारणातील काही कॉमन फॅक्टर्स बघायला लागतील. पहिला म्हणजे दोघही नेते निवडणुकीच्या राजकारणापासून लांब राहायचे, कोणतंही मंत्रीपद वगैरे न स्वीकारता राजकारण करत राहायचे. मात्र त्यांच्या हातात रिमोट कंट्रोल असायचा आणि या रिमोट कंट्रोलची रेंज एवढी असायची की या दोघांचा शब्द टाळणं पक्षातल्या भल्या भल्यांना शक्य नसायचं. त्यामुळे मातोश्रीवरनं ठाकरेंनी राज्याचं तर दिघेंनी टेंबी नाक्यावरील आश्रमातनं ठाण्याची सत्ता राखली. त्यामुळे पक्षात हे दोन्ही नेते अशा ठिकाणी होते की जिथं त्यांचा शब्द हाच प्रमाण असायचा. आता हाच चान्स एकनाथ शिंदेंकडे आलेला आहे. शिंदे पद घेत राजकारणात कंटिन्यू राहिले तर रोजच्या टीका टिप्पण्या आरोप प्रत्यारोप यामुळे ते एक सामान्य राजकारणी होऊन जातील. सोबतच मुख्यमंत्री पदापासून लांब झाल्यानंतर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले तर निवडणुका ज्यांच्या नेतृत्वात लढवल्या गेल्या त्या नेत्याला उपमुख्यमंत्री पद देऊन डिमोशन झाल्याची एकमेव केस म्हणून शिंदेंची इतिहासात नोंद होईल. सोबतच एकनाथ शिंदेंनी दिल्लीत जाण्याचा ऑप्शन निवडला तर पक्ष अगदी नवखा असताना पक्ष संघटना बांधण्याच्या मोक्याच्या क्षणी शिंदे दिल्लीत अडकून पडतील. त्यामुळेही मग शिंदेंकडे बेस्ट ऑप्शन आहे तो सरकारपासून लांब राहून रिमोट कंट्रोल हातात ठेवणं. यामुळे शिंदे जरी सत्तेत नसले तरी रिमोट कंट्रोल आपल्याच हातात असल्याचं परसेप्शन ते तयार करू शकतात. जरी एकनाथ शिंदे सत्तेत नसले तरी जेव्हा आमदार मंत्र्यांच्या ठाणेवाऱ्या चालू होतील तेव्हा शिंदेंची कद अजूनच वाढेल. त्यातच राजकारणाच्या बाहेर राहून टीका टिप्पण्या करणं, सरकारच्या निर्णयांना समर्थन देणं, विरोध करणं यातनं एकनाथ शिंदे आपली एक वेगळी प्रतिमा निर्माण करू शकतात. महत्वाचं म्हणजे हे रिमोट कंट्रोल हातात ठेवून राजकारण करण्याची शिंदे एकनाथ शिंदेंना बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे यांच्या पंक्तीत नेऊन ठेवेल. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जे शिवसेनेचं कॅडर आहे त्याला अशाच करिश्माई लिडरशिपची सवय असते. त्यातच उद्धव ठाकरेंचा करिश्मा कमी झाला असताना आपलीच शिवसेना खरी आहे या संघर्षात एकनाथ शिंदे आपल्या या नव्या भूमिकेतनं त्यांच्या शिवसेनेची बांधणीही ठाकरेंच्या शिवसेनेसारखी करू शकतात. महत्वाचं म्हणजे हे करण्यासाठी शिंदेंकडे श्रीकांत शिंदेंसारखा एक हुकमी प्यादाही आहे. अनेकदा रिमोट कंट्रोल राजकारणाचा एक तोटा असतो तो म्हणजे ज्याला मोठं केलं जातं तो नेता ऐन टाइमाला मोठा दगा फटका करू शकतो. नारायण राणे ते स्वतः एकनाथ शिंदे ही उदाहरणं ठाकरेंनी अनुभवलेली आहेत. अशा वेळी घरातीलच म्हणजे स्वतःच्या मुलाला मोठं करून एकनाथ शिंदे ही शक्यता देखील टाळू शकतात. श्रीकांत शिंदेंच्या स्वरूपाने शिंदेंच्या शिवसेनेला विधिमंडळात नेता असेल तर एकनाथ शिंदे बाहेर राहून पक्ष संघटना मजबूत करू शकतात. महत्वाचं म्हणजे लोकसभेनंतर विधानसभेतही वरचढ ठरल्यानंतर आता ठाकरेंच्या सेनेवरती शेवटचे काही घाव घालून पक्ष कोणाचा ही लढाई संपवण्याची संधी यामुळे शिंदेंना मिळेल. याशिवाय उपमुख्यमंत्री पद तरीही एक दुसरा बेस्ट ऑप्शन शिंदेंकडे असणार आहे. आता एकनाथ शिंदे यांना हा ऑप्शन वापरता येईल का? भाजप शिंदेंच्या या खेळीला सपोर्ट करेल का हे येत्या काही दिवसांमध्ये कळेलच. मात्र सध्या एकनाथ शिंदे अगदी डोक्यालिटीने राजकारण करतात हे मात्र नक्की. काय वाटतं
अशा फक्त शक्यता दिसतायत का खरंच असं घडू शकतं? कमेंट करून सांगा. आणि राज्यातील राजकीय घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी लगावबत्ती YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.